नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप वेताळ, एम ए राज्यशास्त्र द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार भारतीय प्रशासन, संरचना आणि संस्था हा पेपर क्रमांक PO09 अभ्यासासाठी आपणास देण्यात आला आहे. या पेपरमधील पहिले प्रकरण भारतीय प्रशासनाची उत्क्रांती याविषयी आपण संवाद साधणार आहोत. भारतीय प्रशासनाची उत्क्रांती या प्रकरणामध्ये आपण भारतीय प्रशासनाचा ब्रिटिशकालीन वारसा, भारतीय प्रशासनाची ब्रिटिशकालीन वैशिष्ट्ये, भारतीय प्रशासनाचे नवे संदर्भ यासारखी महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत. अर्थात या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण भारतीय प्रशासनाची उत्क्रांती या प्रकरणाचे 2 भाग केले आहे. आता आपण भारतीय प्रशासनाची उत्क्रांती या प्रकरणाचा पहिला भाग अभ्यासणार आहोत. मित्रांनो, प्रशासकीय व्यवस्थेच्या बाबतीत किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या बाबतीत आपण मागील वर्षामध्ये प्रशासनाची व्याख्या आणि प्रशासनाच्या या संदर्भातील विविध तत्त्व याचा अभ्यास केलेला आहे. परंतु आता आपल्याला या पेपरमध्ये खास करून भारतीय प्रशासनाच्या संदर्भात अभ्यास करायचा असल्याने आपण त्यावरती विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीच्या संदर्भात आपण ठराविक काही महत्त्वपूर्ण मानबिंदू जे आहेत ते लक्षात घेतले पाहिजे. भारतीय प्रशासनाची एकंदरीत ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जाणून घेतली तर प्राचीन कालखंडापासून तर अगदी स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडापर्यंत भारतीय प्रशासन अगदी टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलं आणि त्यामध्ये काही परिवर्तनं झालेली दिसतात. प्राचीन कालखंडामध्येही प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती अस्तित्वात होती आणि अशा कालखंडामध्ये विविध जी राजघराणे होती, या राजघराण्याने स्वतः आपापली प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती विकसित केलेली होती. अर्थात ह्या राजघराण्यांनी निर्माण केलेली प्रशासकीय व्यवस्था ही यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता होती. एका राजघराण्याची प्रशासकीय व्यवस्था ही दुसऱ्या राजघराण्याच्या प्रशासकीय व्यवस्थेपेक्षा पूर्णतः भिन्न स्वरूपाची होती आणि त्यासाठी या प्रकारच्या राजघराण्यांच्या प्रशासकीय व्यवस्थांसाठी कायद्याचा एकंदरीत असणारा कोणताही मसुदा किंवा रचना जी आहे ती सक्तीची नव्हती, अनिवार्य नव्हती. पुढे जाऊन आपण मध्ययुगीन कालखंडाचा विचार केला तर मध्ययुगीन कालखंडामध्ये सुलतानशाही असेल, मुघलशाही असेल किंवा मराठीशाही असेल, ह्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती आकारास आलेली होती. परंतु ह्या प्रशासकीय व्यवस्थेचा जेवढा विकास व्हायला हवा तेवढा विकास झालेला नव्हता. त्यामुळे भारतातील प्रशासकीय व्यवस्थेच्या बाबतीत हा कालखंड म्हणजे विकासासाठी पूरक कालखंड असं आपल्याला म्हणता येत नाही. मात्र खऱ्या अर्थाने भारतीय प्रशासनामध्ये जो कमालीचा विकास झालेला आहे किंवा बदल झाला, जे परिवर्तन झालं ते ब्रिटिश कालखंडात झालं. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपली राजवट जी आहे ती अधिक सक्षम करण्यासाठी, बळकट करण्यासाठी भारतामध्ये प्रशासकीयदृष्ट्या एक मोठी व्यवस्था उभारली. आपणास ठाऊक आहे की ब्रिटिश राजवटीच्या कालखंडाच्या अगोदर भारतीय समाजव्यवस्था अनेक संस्थानांमध्ये विभाजित होता. परंतु या संपूर्ण भारतीय भूप्रदेशाला एकात्मदृष्ट्या आणि त्यातही प्रशासकीयदृष्ट्या एकात्म करण्याचं एक मोठं काम ब्रिटिश शासनाने केलं. म्हणून प्रशासकीयदृष्ट्या एकात्मता निर्माण करण्याचं काम ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केल्यामुळे येथील प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती विकसित झालेली दिसते. ही व्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कायदे आणि रचना ज्या आहेत त्या निर्माण केल्या आणि त्या माध्यमातून येथील प्रशासकीय व्यवस्था जी आहे त्याद्वारे आपलं राज्य बळकट करण्याचं काम त्यांनी केलं. यामध्ये लॉर्ड कनिंग असेल, लॉर्ड रिपन असेल, या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतातील प्रशासकीय व्यवस्थेचं नियंत्रण अधिक बळकट व्हावं यासाठी विविध प्रशासकीय सुधारणा ज्या आहेत त्या घडवून आणल्या. त्याचाही विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. अर्थात ब्रिटिश शासनापासून तर स्वातंत्र्य
पूर्व कालखंडापर्यंत ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या प्रशासकीय रचनांचा आणि कायद्यांचा प्रभाव स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय प्रशासनावरती पडला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय प्रशासनाची रचना निर्माण करताना आपण या प्रकारच्या मूल्यांना महत्त्व दिलेलं आहे. ती मूल्यधिष्ठित आहे. त्याचप्रमाणे आपण संसदीय लोकशाहीचा आणि संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे ब्रिटिशांनी 200 वर्षाचा जो वारसा आपल्याला दिलेला आहे त्याचा एक प्रभाव या भारतीय प्रशासनावरती झालेला आपल्याला दिसतो. आता आपण भारतीय प्रशासनाचा वसाहतकालीन वारसा जो आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाने भारतात 18व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. व्यापारासाठी आलेली ही ईस्ट इंडिया कंपनी 18व्या शतकात सत्ताधीश झाली आणि या काळात ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली राजवट अधिक विस्तारित करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी प्रशासकीय रचना निर्माण केली. या प्रशासकीय रचनेच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेवरती, राजकीय व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं दिसतं. अर्थात या वसाहतकालीन कालखंडामध्ये ब्रिटिशांनी जे विविध कायदे केले त्या कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये एक नवीनतम प्रशासकीय रचना आकारास आलेली आहे. यामध्ये पहिला महत्त्वाचा कायदा आपण लक्षात घेणार आहोत तो आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीचा जो कारभार भारतामध्ये सुरू होता आणि संपूर्ण भारतीय व्यवस्थेवरती ईस्ट इंडिया कंपनी नियंत्रण ठेवत होते. या ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचं काम नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट द्वारे ब्रिटिश पार्लमेंटने महत्त्वाचा कायदा केला आणि या कायद्याद्वारे काही मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ती निर्माण केली. हे यासाठी की तत्कालीन कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून जो भारतात राज्यकारभार ब्रिटिश राजवटीचा सुरू होता त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ लागला आणि या भ्रष्टाचारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एकंदरीतच ब्रिटिश पार्लमेंटने काही मार्गदर्शक तत्त्व निर्माण केली. या तत्त्वाद्वारे ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ब्रिटिश पार्लमेंटचे आले किंवा ब्रिटिश राजवटीचे आले. त्यानंतर याच प्रभावामध्ये दुसरा एक महत्त्वाचा कायदा आहे तो आहे 1784चा पिटचा कायदा. इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान पिट जे होते यांच्या पुढाकाराने ब्रिटिश पार्लमेंटने हा कायदा केला. या कायद्याद्वारे कंपनीच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने 6 सदस्यांचा समावेश असलेलं एक नियामक मंडळ तयार केलं आणि या नियामक मंडळाच्या माध्यमातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही कशा पद्धतीने भारतामध्ये राज्यकारभार करते आणि राज्यकारभाराच्या बाबतीत कोणकोणते निकष ठरवते त्याला नियंत्रित करण्यासाठी पिटचा हा कायदा जो आहे 1784चा त्या कायद्याद्वारे नियामक मंडळ लक्ष ठेवत होतं आणि नियामक मंडळाद्वारे एका अर्थाने ईस्ट इंडिया कंपनीला नियंत्रित करण्याचं काम ब्रिटिश राजवटीच्या माध्यमातून राजपदाच्या माध्यमातून केलं जात होतं. त्यानंतर काही सनदी कायदे ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामध्ये 1793चा कायदा आहे, 1813चा कायदा आहे, 1853मधील कायदा आहे. या कायद्याद्वारे या प्रत्येक कायद्याद्वारे ब्रिटिश राजपदाने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण प्रस्थापित करून भारतीय प्रशासनावरती आपला दबदबा वाढवण्याचा मार्ग तयार केला. त्यानंतर 1858चा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याद्वारे भारतीय प्रशासनावरची ईस्ट इंडिया कंपनीची पकड ही काहीशी ढिली करण्यात आली आणि इंग्लंडच्या राजपदाकडे संपूर्ण सूत्र जी आहेत ती देण्यात आली. त्यामुळे एका अर्थाने 1858च्या कायद्याने नियामक मंडळ जी होती जी पार्लमेंटच्या पिटच्या कायद्याद्वारे झाली होती
तीही यामध्ये नष्ट करण्यात आली आणि इंग्लंडच्या मंत्रिमंडळात भारत मंत्री हे एक महत्त्वाचं पद निर्माण करण्यात आलं आणि या पदाला मदत करण्यासाठी 15 सदस्यीय इंडियन काउन्सिलची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर भारतातील प्रशासनाचं कार्यकारी पद म्हणून कार्यकारी प्रमुख म्हणून गव्हर्नर जनरलचं एक पद निर्माण करण्यात आलं आणि तो भारतीय प्रशासनाचा प्रमुख राहील अशा प्रकारची व्यवस्था या कायद्यामध्ये करण्यात आली. पुढे 1861चा भारतीय काउन्सिल कायदा जो आहे, या कायद्याद्वारे जे गव्हर्नर जनरल पद निर्माण केलं होतं, या गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी एक कार्यकारी मंडळ आणि ह्या कार्यकारी मंडळामध्ये 5 सदस्यांची नियुक्ती ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून करण्यात आली. त्यानंतर गव्हर्नर असणारा लॉर्ड कनिंग जो आहे याने प्रशासकीय सुधारणा 1858च्या कालखंडामध्ये घडवून आणलेल्या होत्या. त्याचा विचार आपल्याला यामध्ये करावा लागतो. त्याने पोलीस, न्यायव्यवस्था, नागरी सेवा आणि प्रांतिक स्वरूपाचे सरकार जे आहे त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा सुधारणा घडवून आणल्या. तर लॉर्ड लिटन जो आहे याने 1879 मध्ये आर्थिक आणि नागरी सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासकीय सुधारणा ज्या आहेत त्या ब्रिटिश पार्लमेंटला सुचवल्या आणि त्या माध्यमातून काही सुधारणा घडवून आणलेल्या आहे. 1892चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे याद्वारे मध्यवर्ती कायदेमंडळाचे सदस्य संख्येमध्ये वाढ करून कायदेमंडळ हे अधिक प्रातिनिधिक होण्यासाठी हा कायदा अत्यंत उपयुक्त ठरलेला आहे. पुढे 1909 मध्ये मोर्ले मिंटो कायदा जो आहे तो अस्तित्वात आला. भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांच्या पुढाकाराने 1909 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. इंडियन काउन्सिल कायदा, ज्याला आपण मोर्ले मिंटो कायदा म्हणतो, तो संमत करण्यात आला. या कायद्याद्वारे मध्यवर्ती कायदेमंडळाच्या सदस्यसंख्येत वाढ करून एक जातीय स्वरूपाच्या प्रतिनिधित्वाला मान्यता देण्यात आली आणि जातीय स्वरूपाच्या प्रतिनिधित्वाची एक पद्धती अस्तित्वात आली. तर 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा अस्तित्वात आला. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो झाला होता ज्यामध्ये जातीय स्वरूपाचं प्रतिनिधित्वाची व्यवस्था होती, त्यामुळे भारतामध्ये जातीय फूट निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या प्रकारचा धोका ओळखला आणि त्याला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभारली. या समस्येच्या समाधानासाठी 1919 मध्ये भारत प्रशासन कायदा संमत करण्यात आला 1919चा, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतो. या कायद्याने केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही करण्यात आला. तर प्रांतामध्ये एकगृही कायदेमंडळाबरोबरच द्विदल पद्धती जी आहे म्हणजे राखीव खाते आणि सोपीव खाते या प्रकारची जी पद्धती आहे ती अस्तित्वात आली. त्यानंतर 1935चा कायदा या प्रभावामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. महात्मा गांधीजींच्या माध्यमातून स्वातंत्र्याची चळवळ अधिक आक्रमक झाली होती. 1930 मधील सविनय कायदेभंगामुळे संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य चळवळ अधिक प्रखर झाली आणि हा असंतोष दूर करण्यासाठी 1935 मध्ये एक सुधारणावादी कायदा जो आहे तो ब्रिटिशांनी पुढे आणला, ज्याला 1935चा कायदा म्हटलं जातं. या कायद्याद्वारे काही महत्त्वपूर्ण अशा तरतुदी करण्यात आल्या. त्याच्यामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य याच्यामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली. साहजिकच संघराज्य पद्धतीमध्ये ती विभागणी अपेक्षितच असते. त्यानंतर केंद्रस्थानी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आणि द्विदल शासन पद्धती जी आहे ती केंद्रीय स्तरावरती स्वीकारण्यात आली, जी अगोदर प्रांतिक स्तरावरती होती. त्याचप्रमाणे व्हाईसराय जो भारतीय प्रशासनाचा प्रमुख होता त्याच्या अधिकारामध्ये वाढ करून तो खऱ्या अर्थाने वास्तववादी प्रमुख बनला. त्याचप्रमाणे प्रांतिक स्तरावरती द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार जो आहे तो करण्यात आला. तर या महत्त्वपूर्ण सुधारणा ज्या आहेत ते 1935च्या कायद्याने झाल्या. त्यानंतर
भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला आपण भारतीय राज्यघटनेला मंजुरी दिली आणि त्याद्वारे आपण संसदीय लोकशाही, संघराज्य व्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था याद्वारे प्रशासकीय रचना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकंदरीत या विविध कायद्यांद्वारे आपण या भागामध्ये आपण भारतीय प्रशासनाच्या संदर्भातील वसाहतकालीन वारसा जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढील भागामध्ये आपण ब्रिटिशकालीन प्रशासनाची वैशिष्ट्ये आणि भारतीय प्रशासनाचे संदर्भ या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद.